घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। खास करून या फोडा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद उमेदवार सदानंद अळदिवे म्हणजे मामा यांचं टोकन नाव आहे, त्याचबरोबर त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे, त्याचबरोबर मानसी मराठे या पंचायत समितीच्या उमेदवार आहे, त्यांचा निशाणी कमळ आहे। सन्माननीय या जिल्ह्याचं नेतृत्व राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही सर्वच नितेशजी राणे, मी सकाळपासून सावंतवाडीमध्ये होतो आणि या विधानसभेचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व नितेशजी राणे करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषदेची इलेक्शन आहे। या जिल्ह्यामध्ये वातावरण नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली जोरदार असल्यामुळे मी सगळीकडेच बघतो की या जिल्हा परिषदेवरती शिवसेना बीजेपीचा झेंडा नक्कीच फडकेल, याच्यात काही शंका नाहीये। त्याच्यामध्ये मामा अळदिवे आमचे उमेदवार हे जास्तीत जास्त मताने या मतदारसंघातून निवडून येतील। आपण काय मामा घाबरायचं, बरेच दिवसाचे आपले जुने संबंध आहेत राणे साहेबांपासून की त्यांना बघितल्यानंतर मला एवढा आनंद झाला की मामाला उमेदवारी मिळाली आणि आंध्रे साहेबांनी मला सांगितलं आपले जुने सगळे निगावले मामाला उमेदवारी मिळाली आहे आणि मी सकाळपासून सावंतवाडीत होतो, साहेबांना पण भेटायचं होतं, त्या निमित्ताने तुमच्या निमित्ताने तुमच्या मतदारसंघात आल्यानंतर आनंद होईल आणि एवढा जनसागर असल्यामुळे आणि नितेश राणे यांचे आशीर्वाद असल्यामुळे, मोठ्या साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्याला खरंच तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो, दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। या 7 तारीखला आपल्याला 2 बटनासमोर एक धनुष्यबाण एक कमळचं बटन दाबायचं आहे आणि आपल्याला दोघांना प्रचंड मताने निवडून द्यायची अपेक्षा व्यक्त करतो। इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।